ड्राइवरों का निकला काफिला, पुलिस वैन में खुद घुसे ड्राइवर। सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती पुलिस को आगे करती है, सरकार हमको करती है, लाल अंदर घुसो, अंदर घुसो, अंदर बहुत शौक है जाने का। चल अंदर घुस, अंदर घुस, दे रहे अंदर। अरे क्यों उतरे रे? अब क्या
एहतियात करने की जरूरत नहीं, अपन जेल के अंदर है। जहाँ अपने को घोषणाबाजी करने की थी अपन ने वहाँ कर डाले। अभी कार्रवाई करो। अब पुलिस प्रशासन से अभी अजहर भाई और शीतलागर सर बात करेंगे। अपने को ऐसे खिचड़ी बना रहे, बिरयानी बना रहे, क्या खाना चाहेंगे देखेंगे, तो क्या देते देखेंगे ना। आपण मेहमान ना होंगे। या देशातल्या शेतकऱ्याविरुद्ध काळे कायदे लावले तेव्हा देखील संसदेमधले सदस्य निलंबित केले गेलेले होते आणि त्याच पद्धतीनं या भारताच्या इतिहासामध्ये 149 खासदार हे कधी हे निलंबित झालेले नाहीत, कधी संसदेमधून निलंबित झालेले नाहीत। परंतु हुकुमशाही राजवट चालू पाहणाऱ्या या मोदी सरकारने कुठल्याही प्रकारचे अन्यायकारक कायद्याची चर्चा होऊ नये यासाठी संसदेमधून खासदारांना निलंबित केलं। एक मुखानं 5 मिनिटांमध्ये हे 3 काळे कायदे पास केलेले आहेत। हे 3 काळे कायदे जे आहेत या कायद्यांच्या माध्यमातून इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि एव्हिडन्स ऍक्ट हे 3 जुने कायदे जे इंग्रजाच्या काळापासून तयार झालेले कायदे ते रद्दबातल केलेले आहेत आणि त्या नव्या कायद्यामध्ये हिट अँड रन साठी कलम 106(2) या कलमाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या कलमातून जर ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला असेल, ड्रायव्हरच्या हातून जर ऍक्सिडेंट झाला असेल तर त्या ठिकाणी 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाखाचा दंड केलेला आहे। फक्त एवढंच केलेलं नाही दोस्तांनो, याच न्याय संहितेमध्ये बदल करून आज तागायत या ठिकाणी फक्त 15 दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांना मागता येते। देश भर में नए कानून को लेकर ड्राइवरों का आंदोलन जारी है। आंदोलन के चलते कुछ ड्राइवरों को पुलिस द्वारा गिरफ्तार किया गया। वीडियो में आपने देखा होगा ड्राइवर खुद पुलिस वैन में जाकर चढ़ रहे हैं, ड्राइवर एकता के नारे लगाते हुए। आपको क्या लगता है? अपने विचार कमेंट कर हमें ज़रूर बताएं।